खाऊन घ्या ना थोडंसं. आल्यापासून काहीही खाल्लेलं नाहीये तुम्ही. तू गप्प बस ग. इथे माझी बाली कुठे गेली माहित नाही आणि तुला बरं खायचं सुचून राहिलंय. बहीण आहे माझी, ती रक्ताची. आई वडिलांनंतर मी सांभाळलंय तिला, मी लहानाची मोठी केली आहे तिला. आईला मी वचन दिलं होतं तिला कधी अंतर पडू देणार नाही म्हणून. आणि आज हे काय होऊन बसलं. हे असेल ती काय करत असेल. इथे माझा जीव वर खाली होऊन राहिला आणि तू एवढी थंड कशी राहू शकतेस. अहो मग काय करणार. दोघांपैकी एकानं तरी शांत राहायला हवं ना. हो का. उगा फालतूचा मोठेपणा घेऊ नकोस. मला माहितीये तू कशी असते. चित्रा खरंच सांग, काही सांगितलं होतं का तुला जाताना बालीने कुठे जाणार आहे म्हणून. काही बोललीये का तुला. अहो आता मी काय केलं म्हणजे तुमचा विश्वास बसेल. तिनं खरंच जाताना मला काहीही सांगितलेलं नाहीये. ती इथून कधी गेली ते कळलं सुद्धा नाही मला. गेल्यानंतर तिचा फोन आला ना तेव्हा कळलं की ती घरातूनच निघून गेलीये. कुठे गेली असेल माझी बाली. काय करू मी, कोणाला विचारू. तरी मी तिला बजावलं होतं मला भेटल्याशिवाय कुठलाही निर्णय घेऊ नकोस. पण बाले तू घरी केलीस ग. तुझ्या दादावर एवढाही विश्वास नव्हता का ग तुझा. इतकं परक करून टाकलंस मला. नाही, पण तू असंही अविचाराने वागणार नाहीस माहितीये मला. तू जे काही केलं त्यामागे काहीतरी कारण नक्कीच असेल. बाली नागपूरला तिच्या सासरी तर गेली नसेल. हा, कदाचित अथर्वची याद आली असेल म्हणून चालली गेली असेल. हो, मला तरी वाटतं ती नागपूरलाच गेली असेल. अहो कसला विचार करताय. चित्रा, बाली नागपूरला गेली नसेल ना. फोन करूनच विचारतो मी. नको, पण ती तिथे नसेल तर त्या लोकांना उगाच टेन्शन येईल. आणि नागपूरला जायचं असतं तर ती सांगून गेली असती ना. चित्रा, मला खूप काळजी वाटून राहिली ग. पण पोलिसात कळवूया का. अहो अगं नको नको ते विचार माझ्या डोक्यात येतात. बालीच काही बरं वाईट तर झालं नसेल ना. अहो अहो शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. हे बघा, अहो पोलिसात जाणं एवढं सोपं नाहीये. नको तो ससेमिरा मागे लागायचा. शिवाय आपली बदनामी होईल ती वेगळीच. आणि आपल्या राधिकाविषयी लोक नाही नाही ते बोलतील. हा, त्यापेक्षा मला काय वाटतं, आपण एक दिवस वाट बघूया. आणि नाहीच काही कळलं ना तर मग जाऊ पोलिसात. हा ठीक आहे, तू म्हणशील तसं. तुम्ही शांत व्हा. नाही, आता बालीचा पत्ता लागेपर्यंत जीवाला शांती नाही. हॅलो. हॅलो नानाजी, मी शिरीष, राधिकाचा भाऊ. राधिकाचा भाऊ. हा हा हा, बोल बोल. काय रे, तू कसा काय स्वतःहून एकदम फोन केलास. राधिका कशी आहे, सगळं ठीक आहे ना. म्हणजे राधिका कुठल्या मैत्रिणीकडे राहायला गेली तुम्हालाही माहित नाही. हा, काय मैत्रिणीकडे. अरे काय काय बोलतोयस काय तू. नाही नाना, अहो मी ते औरंगाबादला माझ्या कामासाठी गेलो होतो 2 दिवस आणि 2 दिवसात तिने घरच सोडलं हो माझं. काय. अहो कुठे गेली राधिका. तू थांब ग जरा, फोनवर बोलतोय ना मी. थांब जरा. हा, अरे पण शिरीष तुझ्याकडेच होती ना राधिका. मग अशी न सांगता गेली कुठे. नाही, तेच तर कळत नाहीये ना नाना. मला काही सुचून नाही राहिलं. अहो नाना, ती सोसायटीत तिची मैत्रीण राहते रेवती, तिच्याकडे तर गेली नसेल ना.
अरे तिच्याकडे आली असती तर आम्हाला कळलं असतं ना. नाही, तू एक काम कर, आजूबाजूच्या नातेवाईकांकडे चौकशी कर. हा, आम्ही रेवतीलाही विचारतो, म्हणजे काय असेल ते कळेल जरा तिच्याकडून. आणि हो, हे बघ, राधिकेच्या सासरच्या मंडळींना आधी काही सांगू नको, राधिका सापडेपर्यंत. ती भेटली की मग बोलू काय ते. हा, आणि घाबरू नकोस. हे बघ, घाबरून कुठलंही संकट टळत नाही. ते आहे त्याला सामोरं जायचं. काय? हो नानाजी, नानाजी तुमच्यामुळे तरी धीर आला मला. नानाजी, बाली माझी एकुलती एक बहीण आहे हो. हिच्या काळजीमुळे दिवस रात्र मला झोप नाही हो. आणि ती बघा ना हो, अशी न सांगता निघून गेली हो आपल्या भावाला. तरी मी तिला बजावलं होतं, मला न सांगता कुठेही जाऊ नकोस. पण तुम्हाला माहिती आहे ना ती किती स्वाभिमानी आहे. ती गेलीच. काय बाबा, हल्लीच्या जगात माणसाने अति चांगलं पण असू नये. राधिकाचा हा स्वभाव तिला त्रासदायक ठरेल असं वाटलं नव्हतं रे. बरं, तू पण बघ तिकडे, आम्ही पण बघतो. हा, हो नानाजी. कुठे गेली असेल राधिका? आणि अशी न सांगता कशी गेली? नानीजी, भांडी झाली? बकुळा, ये बाई. अगं, राधिका कुठे तुला माहितीये का? कोणालाच माहिती नाही ती कुठे गेली असं. हा, नाही बा, मला नाही काय माहिती. काय करावं? अशी अशी कशी गेली असेल? तेव्हा काय परीक्षा घेतोस बाबा हिची? राधिका ताई तर माझ्याकडे आहेत, सांगू काही आणला, पण ताईनं तर मला शपथ घातली. अरे देवा, काय करू काय मी आता? नानी, तुम्ही काय बी काळजी करू नका बघा. ओ, राधिका ताईंनी सगळ्यांना मदत केलीये, सगळ्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत त्या. अहो, कोण ना कोण तरी त्यांच्या पाठीशी पण उभं राहील बघा. तुम्ही नका काळजी करू, सुखरूप असतील त्या. हा. तू म्हणतेस तसंच होऊ दे ग बाई. नानाजी घरात आहात का? कोण आहे? काय रे? नानीजी, ही काही पत्र आली आहेत तुमची. बरं, ठीक आहे, जा. हो. अगं बाई, अरे पाहिलं, गुरुनाथचं पत्र दिलं आपल्याकडे चुकून. ते फाडून फेकून दे. बायकोचा पत्ता नाही, हा मजा मारतो तिकडे. अहो, पत्रावर कशाला राग काढताय तुम्ही? याच्यामुळे झालंय सगळं. हो, ठीक आहे, पण कामाचं पत्र असलं म्हणजे. थांबा, मी जाऊन देऊनच येते. आपलं इथे ठेवलंय पत्र, आले.